गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। रामकृष्ण हरी मंडळी, वास्तुशास्त्रावर बोलू काही हा विषय घेऊन आली आहे पंढरपूर येथून आचार्य रेखा किशोरी। बऱ्याच वेळेला आपण घर बांधतो, वास्तू बांधतो, त्यावेळेला वास्तुशास्त्रानुसार प्लॅन तयार केलेला असतो, पण तरीसुद्धा जागेच्या अभावी आपल्याला बऱ्याच गोष्टी शास्त्रोक्त पद्धतीनं करणं तेवढं सहज नसतं, सोपं नसतं। किंवा खूपदा असं होतं की लोक त्यांच्या सोयीप्रमाणे घरं बांधतात आणि नंतर मग काही त्यांना त्रास जाणवला की मग वास्तुशास्त्राचा उपयोग केला जातो आणि मग तिथं लक्षात येतं की कन्स्ट्रक्शन खूपच चुकलेलं आहे। आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण बघूया की हा चौकोन किंवा आयत प्लॉट आहे। या ठिकाणी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य अशा ह्या आपण उपदिशा बघत आहोत। तर येथे ह्या ईशान्यपासून ह्या नैऋत्यपर्यंत ही जी मध्य रेषा जाते तुमच्या प्लॉटची, ह्या ठिकाणी काही गोष्टी अजिबात नसाव्या। म्हणजे इथून भिंती गेल्या नाही पाहिजे, येथे बोर पॉईंट नाही पाहिजे। बोर पॉईंट जरी आपण ईशान्य झोनला सांगितलंय तरी अगदी येथे नाही आला पाहिजे। त्याचप्रमाणे बरेच लोक नैऋत्यमध्ये टॉयलेट बांधतात, तो पण तिथं नसावा। या ठिकाणी बोरिंग नसावं। हे ब्रह्मस्थान आहे, ब्रह्मस्थान तर अगदी मोकळंच असावं। परंतु बऱ्याचदा ब्रह्मस्थानात म्हणा, इथे नैऋत्यमध्ये म्हणा किंवा ह्या रेषेमध्ये काही चुकीच्या गोष्टी बांधकामामध्ये येतात आणि त्याच्यामुळे घरामध्ये आजारपण, आर्थिक अडचण अशा अनेक गोष्टी निर्माण होतात, नातेसंबंध खराब होतात, जीवनामध्ये अनेक संकट येतात। मग अशा वेळेला काय करायचं? अगदीच पाडापाड करून जर काही करायचं म्हटलं तर बऱ्याच वेळेला पर्यायी तसं काही करताही येत नाही। त्यासाठी आज एक खूप चांगला सुंदर उपाय देत आहे, तो आपण जर केला तर आपल्याला नक्कीच त्याचा लाभ होणार आहे। येथे आपल्याला काय करायचं आहे तर एक छानसं पितळी घंगाळ घ्यायचं आहे। आपण देवाच्या स्नानासाठी जसं तांब्याचं, पितळाचं घंगाळ वापरतो तसं एक पितळी घंगाळ घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये गंगाजल, जर गंगाजल जास्त उपलब्ध नसेल तर तुम्ही तीर्थातनं आणलेलं जे जल असतं ते थोडंसं जल आणि तदनंतर त्याच्यात आपलं साधं स्वच्छ जल त्याच्यात टाकायचं आहे, पाणी। आणि गंगाजलाला त्याचा स्पर्श झाला की ते संपूर्ण जलच गंगाजल होतं। मग त्याच्यामध्ये आपण काही वस्तू टाकायच्या आहेत, त्या म्हणजे काय तर तुलसी दल, तुळशीची पानं आणि मंजिरी टाकायची आहे। वेलदोडे कुटून त्याची पावडर टाकायची आहे। कापूर टाकायचा आहे त्याचा चुरा करून, आणि सुगंधी फुले, गुलाबाची फुलं, इतरही काही तुमच्या परसबागेत फुलं असतील तर ती फुलं त्याच्यात टाकायची आहे। त्याचबरोबर मोगरा, हिना चं जे अत्तर असतं त्या अत्तराचे 4 थेंबसुद्धा त्या जलामध्ये टाकायचं आहे। गुलाबजल तुम्ही त्याच्यात टाकू शकतात। अशा पद्धतीनं ते पात्र जे आहे ते पात्र आपल्याला या ठिकाणी ईशान झोनमध्ये जे आहे इथं आपल्याला ते पात्र स्थापित करायचं आहे आणि त्याला मनोभावे त्याचं पूजन करून तुम्ही त्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या कुलदेवताला प्रार्थना करायची आहे की आमच्या वास्तूमध्ये जो वास्तुदोष निर्माण झालेला आहे त्याचं निवारण व्हावं। ह्या ठिकाणी आपण पितळीच पात्र का सांगितलेलं आहे तर ही दिशा गुरुची दिशा आहे आणि गुरुचा जो धातू आहे तो पितळ आहे। त्यामुळे येथे पितळी घंगाळ जर आपण इथे सुशोभित करून जर ठेवलं तर दिसायला ते एक छान सुशोभित पात्र पण दिसेल आणि तुमची वास्तू रेमेडीज पण होईल। ही रेमेडीज आपणही करा आणि आपल्या मित्रपरिवारालाही करण्यास सांगा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत सांगून त्यांच्याही येथे जर काही दोष असतील तर ते तुमच्या माध्यमातून त्याचं निवारण त्यांना मिळेल आणि
असं ज्या वेळेला आपण कोणाला निरपेक्षपणे मदत करतो त्यावेळेला ईश्वर कृपा आपल्यावर होतच असते. धन्यवाद.